नमस्कार. माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. आपलं जीवन जे आहे या जीवनामध्ये आपल्याला जी दोन मनं आहेत, एक कॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंडला कोणीही हलक्यात घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. सबकॉन्शियस माइंड एक असं दालन आहे की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत आपण तिथे मिळवू शकतो, त्याच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. फक्त गंमत अशी आहे की सबकॉन्शियस माइंडवर आपण जास्त विचार करत नाही. आपल्याला असं वाटतंय ना की ठीक आहे, चाललं आहे आपलं, होतं आहे, करतो आहे काम, खातो आहे आपण, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का करायचा. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे, कारण की कळत न कळतपणे आपल्या स्वतःवरती या सबकॉन्शियस माइंडचा परिणाम होतो किंवा आपल्या विचारांचा सबकॉन्शियस माइंडवर परिणाम होतो. ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नाही आहे. मी एकदा उदाहरण दिलं होतं, मला आता आठवत नाही आहे, पण परत तुम्हाला उदाहरण देतो की काय ताकद असते. आपण जे निगेटिव्ह बोलू ते निगेटिव्ह सतत बोलून 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 समजा त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असेल तर ती गोष्ट कॅच होते. ही गोष्ट तितकीच खरी आहे. माझ्या ओळखीचे एक जण आहेत आणि त्यांना नेहमी म्हणजे ते 10-15 वर्षाने त्या मला ओळखतात आणि कधी भेटल्यानंतर तसं नाही रे नचिकेत, माझं नाही लक्षात राहत, मला लक्षातच राहत नाही, मला काम म्हणजे जॉब चांगला मिळतच नाही, अशा त्या मॅडम नेहमी बोलतात. आणि बोलून बोलून त्यांना सांगायचो की बघा की अजूनही वेळ आहे. तुम्ही वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह की मी गोळ्या खाल्ल्या पण काहीच फरक नाही पडला, मुलगा शाळेत जातो पण अभ्यासच करत नाही, असं करत 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 गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांना इतका ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सुरू झाला का त्यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आता सुरू आहे. अगदी शॉक ट्रीटमेंटपर्यंत देखील गोष्ट गेलेली आहे. कारण का? कारण की सतत डोक्यामध्ये तेच विचार. कुठले? निगेटिव्ह विचार. हे निगेटिव्ह विचार किंवा आपलं बोलणं जर सबकॉन्शियस माइंडने एक्सेप्ट केलं तर त्यामुळे आपलं प्रचंड 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 नुकसान होऊ शकतं. आपल्याला वाटतं, दिसतं तेवढं सोपं नाही आहे. यासाठी काय करायचं आहे आपल्याला? तर आपण सदैव चांगलं बोला, चांगलं वाचा, चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहा, सतत चांगला विचार करा. आपल्या मनाला जे काही चांगलं आहे ते सतत त्याला सांगा की हे चांगलं आहे, योग्य आहे. म्हणून तर समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, कारण की मनाला सांगितलेलं आहे की योग्य काय किंवा अयोग्य काय, आणि जे योग्य आहे तेच आपल्याला स्वीकारायचं आहे. खूप ताकद या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे, खूप ताकद आपल्या बोलण्यामध्ये आहे. एक कथा सांगतात, एक शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्या डोक्यात एकच गोष्ट की मी राजा आहे, मी राजा आहे, मी राजा आहे, मी राजा आहे, मी राजा आहे. डोक्यात सतत त्याच्या गोष्ट तीच की मी राजा आहे. कधी मित्रांबरोबर खेळायला गेला तर कधीही तो प्रधान नाही बनला, कधी तो सैनिक नाही बनला, तो एकच मी राजा आहे. मी खेळायला येतो, पण मला राजा बनवत असाल तर मी खेळायला येतो. थोडी आधीच्या काळातली गोष्ट आहे. ही गोष्ट सतत डोक्यामध्ये आहे. घरी पाहुणे आले, पाहुणे म्हणाले की ये बाळा बस इथे आमच्या बाजूला जेवायला बस. बोलतो मी नाही बसणार. का? बोलतो मला जेवायला पाठ कुठे? अरे घर तर तुझंच आहे ना, मी राजा आहे, मी खाली बसत नाही. राजा कधीही खाली बसत नाही. अक्षरशः एवढ्या त्या गोष्टी झाल्या की घरच्या लोकांना वाटलं की याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. घरातली लोकं आजूबाजूच्या लोकांना सांगायला लागली की नाही, मुलाच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला आहे. डोक्यात सतत तीच गोष्ट आहे, मी राजा 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 आहे. पण बघता बघता एक दिवस हा मुलगा मी राजा आहे, मी राजा आहे बोलत त्याची पर्सनॅलिटी, त्याचं वागणं थोडंसं व्हायला लागलं आणि कुठेतरी दैवी चमत्कार झाला, सबकॉन्शियस माइंडचा चमत्कार झाला आणि हा मुलगा एका राजघराण्याला दत्तक गेला. आणि हा शेतकऱ्याचा मुलगा, त्याला आपण बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड नावाने आज हाक मारतो. ही गोष्ट होऊ शकते का? तर होऊ शकते. विचार करायला काय हरकत आहे? बघा, असं कधी होतं का तुम्ही विचार केला की मला उद्या राष्ट्रपती व्हायचं आहे आणि तुमच्या अकाउंटमधले 100 रुपये कट झाले? असं होतं कधी? नाही. मग आपण जर चांगला विचार केला, सतत त्या फ्लोमध्ये आपण असलो, मोठ्या गोष्टी केल्या, छोट्या छोट्या गोष्टींवर सुरुवात करूया ना. आपण आपल्या मुलांबद्दल जे काय म्हणतो की अभ्यास नाही केला ना तर बघ काय खरं नाही आहे, भीक मागायची वेळ येईल. झालं काय की ते शब्द तुमच्या आणि त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर कदाचित अटॅक करतील. असं होतं बऱ्याच वेळेला. म्हणतात की बघ हा नाही शिकला याचं असं झालं, तो नाही शिकला त्याचं असं झालं. तर आपल्याला सतत चांगलं बोलायचं, सतत योग्य बोलायचं आहे. माइंड टॉकमध्ये ह्याच तर गोष्टी मला सांगायच्या असतात आपल्याला की आपण जितका मनाचा विचार करू, जेवढा आपण मन प्रसन्न ठेवू, जेवढा आपण मनाचा विचार अधिक प्रमाणामध्ये करू, तेवढी आपली प्रगती होणार आहे. हा मनाचा संवाद आहे तुमचा आणि माझा, जो माइंड टॉकच्या माध्यमातून होतो आहे तो. मग आपलं सबकॉन्शियस माइंडला हलक्यात घेऊ नका.
खूप ताकद आहे, त्याचा वापर करून भरपूर काही गोष्टी आपण करू शकतो. तर माइंड टॉकमध्ये आज एवढंच. सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून आपण आपलं व्यक्तिमत्व अजून चांगल्या प्रकारे उन्नत करू शकतो का? तर करू शकतो. हेच आपल्याला पाहायचं होतं. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असे निगेटिव्ह गोष्टी काही असतील मनामध्ये तर बोलू नका, किंवा असं बोलून कोणाचा किंवा कोणावर जर काही परिणाम झाला असेल, दुष्परिणाम झाला असेल ते कमेंट करा, किंवा चांगला परिणाम झाला असेल तेही कमेंट करा. कारण की तुमचे कमेंट खूप छान येत आहेत आणि तुमच्या कमेंटमुळे इतरांना देखील प्रेरणा नक्की मिळत आहे. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल. धन्यवाद.